पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ दर्जेदार आणि परवडणारी वैद्यकीय सेवा मिळणे नेहमीच आव्हानात्मक असते, परंतु इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील विघ्नहर्ता चिल्ड्रन्स व जनरल हॉस्पिटलने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत एक नवा आदर्श निर्माण केलाय। हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर आकाश अभंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। डॉक्टरांचा वाढदिवस केक कापून न करता समाजोपयोगी पद्धतीने साजरा करत हॉस्पिटलमध्ये भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। निमगाव केतकी आणि परिसरातील नागरिकांसाठी विघ्नहर्ता हॉस्पिटल हे 24 तास सेवा देणारे हक्काचे आणि विश्वासाचे ठिकाण बनले आहे। ग्रामीण भागातील रुग्णांना पैशांअभावी उपचारापासून वंचित राहावे लागू नये यासाठी गेल्या 1 वर्षापासून कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रुग्णाकडे कोणताही मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स नसला तरी 1 रुपयाही न घेता त्याचे संपूर्ण उपचार येथे कॅशलेस पद्धतीने केले जातात। यामध्ये लॅब, औषधे, हॉस्पिटलमधील उपचार आणि काही महत्त्वाच्या चाचण्या देखील मोफत दिल्या जातात। येथे रुग्ण आल्यावर पैशांपेक्षा आधी त्याच्या जीवाचा विचार करून ट्रीटमेंट फर्स्ट आदी उपचार या तत्वावर काम केले जाते। बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत साई कॉम्प्लेक्स सराफवाडी चौक येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये हे शिबिर पार पडले। डॉक्टरांच्या या सामाजिक कार्याला दाद देण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेत 234 रक्तपेशवी जमा करून एक विक्रमच केला आहे। काय नेमकं आज औचित्य आहे किंवा तुम्ही रक्तदान करताय? एक रक्तदान करणं ही मतलब आपल्या नागरिकांची प्राथमिक हीच आहे। पहिल्यांदा म्हणजे रक्तदान केलंच पाहिजे, आपल्या शरीरासाठी बी चांगलं आहे आणि आपण एखाद्याचा जीव वाचवतोय ते बी दृष्टिकोन चांगला आहे। आजपर्यंत तुम्ही एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला तुम्ही रक्तदान केलं असेल किंवा मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त केलं असेल, आज तुम्ही जे रक्तदान करताय थोडं वेगळं करताय। कसं आहे, डॉक्टरचं थोडंसं आमचं रिलेशन पण आहे आणि मग आता एक डॉक्टर दवाखान्यात करतोय ना आपण, तर कोणाच्या उपयोगी येईल ना आता हॉस्पिटल केल्यामुळं। डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही रक्तदान करताय, ते रक्तदान उपयोगी येईल असं हो। ब्लड सेंटर तर्फे इथं मुक्ताई ब्लड सेंटर तर्फे इथं डॉक्टर अभंग सर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले होते विघ्नहर्ता हॉस्पिटल निमगाव केतकी। तर सकाळपासून सकाळी 9 वाजता चालू झालं शिबिर। या शिबिरात आत्तापर्यंत एक 90 ते 100च्या दरम्यान आता कॅम्प झालेला आहे। जास्तीत जास्त डॉक्टरांचं म्हणणं की जास्तीत जास्त 200 पर्यंत आकडा जाईल। आता 12:30 ते 1:30 टाइम झालेला। हां, सकाळच्या ह्याच्यात लोकांनी जवळजवळ 60-70 तास 2 तासात झाले। संध्याकाळपर्यंत किती होती? 200 पर्यंत आकडा होईल असं। ग्रामीण भागात रिस्पॉन्स कमी असतो, तरी पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोकांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलं आहे। डॉक्टरांचं आव्हान तसं डॉक्टरांचं कार्य पण चांगलं आहे। त्या माध्यमातून लोकांना रक्तदानाची गरज पण भागवली जाते। डॉक्टरांचा फोन आल्यावर आपण रक्त पण ब्लड बँकेतर्फे दिलेलं आहे। त्यामुळे डॉक्टरांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं। असं त्याला अपघाताचं प्रमाण वाढते, ब्लड कमी भासते असं वाटतंय? हो आहे, भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात जवळजवळ 1-2 महिने लोकांची गैरसोय झालेली आहे। त्या गैरसोयीमध्ये जवळजवळ लोकांना दर महिन्यात गेला महिना मे महिना रिप्लेसमेंट याच गोष्टीवरती रक्तदान करूनच बॅग भेटली। आव्हान काय करा? जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा, रक्तदान करावे। रक्तदान केलेलं चांगलं असतं, वैयक्तिक बॉडीसाठी पण चांगलं आहे आणि लोकांसाठी गरजू व्यक्तीला रक्त भेटलं जातं। आज तुम्ही रक्तदान केलेलं आहे, काय नेमका उद्देश होता आणि कशामुळे तुम्ही रक्तदान केलं? आज राष्ट्रीय दृष्टिदिन दान आहे। या दिवशी आपल्या काही लोक दृष्टिदान करतात, पण आपलंही कुठंतरी काही एक राष्ट्रीय कर्तव्य लागतो, म्हणून आज इथं अभंग डॉक्टर यांनी अल्प कालावधीत ह्या हॉस्पिटलचं खूप अशी सुखसुविधा चांगल्या देऊन का नाही, साधारणतः इथं रात्री अपरात्री कधी जरी 8-9च्या पुढं पेशंट घेऊन आलं तर निमगाव केतकीमध्ये कुठलीही सुविधा उपलब्ध होत नव्हती। त्यांनी ती सुविधा इथं निमगावकरांसाठी आणि पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि राष्ट्रीय दृष्टिदान या दोन्हीही गोष्टी एकत्र असल्यामुळं रक्तदान करावं ही इच्छा झाली, म्हणून इथे येऊन स्वखुशीने रक्तदान करत आहे। या हॉस्पिटलचा निमगाव केतकीकरांना फायदा होतो?
100% फायदा होतोय. कसा फायदा होतोय? निमगावच नाही नसतं, आसपास पंचक्रोशीतील कचरवाडी असू द्या, इकडं वरकुटे असू द्या, सराफवाडी, पिटकेश्वर, कवटळी, व्याहळी, गोतंडी, ह्या सर्व परिसरात इमर्जन्सी रात्री निमगाव केतकीमध्ये कधीही कुठलं एखादं जर काही झालं तर हॉस्पिटल उपलब्ध नव्हतं, पण ह्या सरांच्या माध्यमातून, आता अभंग सरांच्या माध्यमातून लोकांना खूप फायदा होतो. माझं नाव जालिंदर बळीराम आदलिक. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ओपीडी देखील म्हणजे मोफत करण्यात आली आहे, हां. असं म्हणतो. काय म्हणजे कसं वाटतं? ह्या सरांचं असं तर आजपर्यंत कुणी ठेवलंच नाही, पण सरांनी अल्पवधीत, मी मगाशीच म्हणलं की अल्प कालावधीत, एक तर वर्ष 2 वर्ष झाली नसतील त्यांनी हॉस्पिटल चालवलं की, पण उत्तम सुविधा देऊन असे वेगवेगळे प्रयोग राबवून, आता तुम्हाला सांगतो त्यांनी वाढदिवसानिमित्त गोरगरिबांसाठी किंवा सर्वच लोकांसाठी ओपीडी सुद्धा त्यांनी मोफत ठेवली. हे त्यांचं कौतुक करण्यासारखंच उपक्रम आहे. असे उपक्रम ते नेहमीच राबवत असतात, आजच म्हणून नाही, वेगवेगळे ग्रुप नेहमीच राबवत असतात. आम्ही त्यांच्याकडे का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळं, आम्ही काही जरी झालं तरी का नाही फॅमिली डॉक्टर असल्यामुळे नेहमीच येत असतो, आम्हाला त्याचा अनुभव आहे. तुमचं नाव काय आहे? भीमराव बाजी बोराटे. तुम्ही आज इथे रक्तदान करायला आलाय. हां, असं काय वाटतं तुम्हाला? की एक तर आज डॉक्टरांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस असं रक्तदान करून साजरा करण्याचा हेतू होता. आपल्या अभंग डॉक्टरचा वाढदिवस असल्यामुळं त्यांचं रक्तदान करून आम्ही वाढदिवस साजरा करतोय. आणि खरंच की निमगाव केतकीमध्ये की अशी सुविधा उपलब्ध रात्रीचं नव्हतीच, पण ह्या डॉक्टरांचं कधीही रात्री आलं तरी पेशंटसाठी सर्व्हिस 24 तास चालू आहे. आणि त्यांचं एवढं कार्य चांगलं आहे की लय शक्यतो आम्हाला बाहेर इंदापूरला कुठं दवाखान्यात जायची बारी हे नाही, म्हणून रात्रंदिवस तातडी सेवा मिळते. त्याच्यामुळं आम्ही आपलं काय केलं की म्हणलं रक्तदान करून आपण वाढदिवस साजरा करायचा. आणि ओपीडी पण मोफत ठेवली आहे. काय वाटतं तुम्हाला? काय एकच नंबर आहे की अशी सुविधा जर प्रत्येकाने जर ठेवली तर खरंच आपलं गोरगरीब लोकांना अतिशय चांगलं सेवा मिळेल आणि सगळ्यांचं चांगलं होईल. आणि आज आमचा बैलेबैले सायकल ग्रुप आहे व्यायामाचा, ते आम्ही अख्खा बैलेबैले सायकल ग्रुप रक्तदानासाठी आलेलो आहे. इंदापूर तालुक्यातील आतापर्यंत एकाही डॉक्टरांनी असं शिबिर घेतलं नव्हतं किंवा अशी सुविधा दिली नव्हती. काय आव्हान कराल तुम्ही? आता कसं आहे बरं का की एक प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो, पण ह्यांचा हेतू एकच आहे की आपल्याकडून कुठेतरी रुग्णांची सेवा घडावी चांगली आपल्या हातून, की त्यांनी आपला हेतू साजरा केलाय आणि त्यांनी ती स्वीकारला बी आणि साजरा करतात, पण दोन्ही गोष्टी करतात. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.